भरू दे पाणी. पाणी साफ कर दे. ते साफ करतं का? हा. पाणी कुठलं आहे याचं? पाणी कुठलं आहे? डॅमचं आहे. चहा आलेला आहे. नाश्ता येतोय ना. अरे हो, कोंबडी आली. ही कोंबडी कसली आहे? रानातली रान कोंबडी आहे. अगं कोंबडे वेगळीच आहे ना. नदीवर मस्त बायका. हो, सकाळपासून कपडे धुवायला येत आहे. उजरा नाही तर करत. तिकडे गेले त्याच्यावर गेलो. चला चहा घे. सो नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही कालचा व्लॉग जर तुम्ही बघितला असाल तर समजलं असेल की आम्ही इकडे कर्जतला फार्म हाऊसवर आलेला आहोत. सो आज जे हे व्लॉग बघतायत त्यांना सगळ्यांना सांगते की हे जे आम्ही आता स्टार्टिंगपासून तुम्ही व्लॉगमध्ये शूट बघितलं एकदम मस्त, ते कलोटे ते एक फार्म हाऊस आहे, त्याची सगळी डिटेल आणि फार्म हाऊसचं सगळं शूट कालच्या व्लॉगमध्ये आहे. सो कालचा व्लॉग नक्की बघा आणि नक्की इथे व्हिजिट करा. सो सकाळ झालेली आहे, मस्त स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केले यांनी. मी काय गेली नाही आहे. आणि चहा आला आहे, नाश्ता येतो आहे. आणि मग जरा इथेच जवळपास कलोटेचं मॅक्स कॅम्पिंग आहे ना, तर ते बघायला चाललो आहे आम्ही. आणि ते आता समर सीझनमध्ये बंद असतं गरमीमुळे, पण नाही असतं वाटतं सॅटर्डे संडे ना. तर ते कसं आहे ते बघूयात. चला. हे बघ, आणि चहा पटकनली त्यांनी नाश्ता आणलाय. आम्हाला कोंबड्या बघायला नाही भेटत ना. चहा आहे याच्यात, घ्या. कोंबडी न्यायची का घरी?
पोहा. कांदा पोहा. कांदे पोहे. एवढी खुशी झाली तिची. ओ बिद्दू, ओ बिद्दू. घ्या. आणि पटकन एवढं ऊन आहे सकाळी भरपूर ऊन लागते. रात्री केक कापला तर ते मामांना देते. कुठे चाललंय सांगा. तर आम्ही जातोय जरा कॅम्प मॅक्समध्ये बघायला कसं आहे, म्हणजे नेक्स्ट टाइम आम्हाला तिकडे जाताना येईल. मावशी केक रात्री कापला आणि मग फ्रीजमध्ये ठेवला. चाललंय काय नाही इथे बघायला चाललंय. ऊन आहे ना आता. असेल का बघायला काय. राहू दे. मी आणाल तुला निवड. आरचा फुगा फुटला. तर फुटली. घे आता तुझी छोटी. हा युट्यूब लावू. हे आहे कॅम्प मॅक्स. विचार फाट्या बघा इकडे गाव आहे. अर्ध्या पाऊण तासाची बघ तो पाणी असतं सगळं. तिथे पाणी असते का. तिथे आणि रेनी सीझन मध्ये पावसाळ्यामध्ये इथे पाणी असते पूर्ण. आय लव कलोटा. असते ना. पावसाळ्यात जाम पाणी असेल इथे. इकडे इथे इथे टेंट आहे. हां ते टेंट आहेत. ते छोटे छोटे असं ऊन आहे नको जायला. गाडीत चल म्हणते. छोट्या मुली कपडे धुवायला गेले आहेत. छान तुम बंगला वाटतं. अरे हे बघ काय बोट पण आहे. बोट पण आहे. काय लागले ते मोसंबी लिंबू बोट काय आहे? पण आहे. कुठं पाण्यात आहे का काय. आरू पण पाण्यात का. छान आहे बोटिंग वगैरे पण आहे ना. सकाळचे 9:30 पण नाही वाजले पण ऊन एवढा कडक आहे है ना. बोटिंग पण आहे बघ. हा इथे बोटिंग आहे सगळं. एखाद्या टेंट मध्ये जाऊन दाखवूया की कसं असतं ते. हे बघ इथे मोठे मोठे बोट पण आहेत. अरू कसं वाटलं. पाणीवरून चालले अरू. पडशील अरू. ते बघ किती चिपकलेले आहेत बघ इकडे. मोठा कुठे. छोटे छोटे. आम्ही ते व्हिडिओ बघतो ना युट्यूबला. मोतीवाली. ह्याच्यात कसा मोती असेल. असणार असेल. फोटो चल थांबा थांबा.
बघू ते काय असेल, मोती असतो का काय असं. मोती नसतं बाबू त्याच्यात, ते खायचं असतं म्हणजे आपल्याकडे खातात. ते बनवायला लागतं. छोटा आहे. छोटा आहे ना, ह्याच्यात मोती नाहीये. मोठे बघ पण आणि तुला कालवा रिअल मध्ये बोलतात. बघायला भेटलं ना, हा कालवा आहे, आपल्याकडे खातात हे. घे घरी खायला. रस्सा बनवून काय 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 आहे इथं? बघायला भेटलं पोरींना. चला. पण काय कुठे? आपण इकडनं खालते तर तो पण शकतो. हे सावकाश सावकाश काढते मी. सावकाश चल ना, पडशील ना. चालत जाते म्हणून नावात नाही जात. तरी पण चालत ते डोंगरावर चालल्यावर का वाटतं. फक्त मी सावकाश जात होते. लग्न आता इकडनं खालते तर अजून जास्त. हे डग पण आहेत ते बघ किती झाले. जा पुढे जा. आणि चेअर बघ स्टोनचे. दगडच्या डिनर करायचं. ते टेंट मध्ये बघू चला ना. तिकडे नाही. ते मागे आहे ना. दगड बघ कशी ठेवली. आपण मोठावाला एकच टेंट बघू. हे हे रे, अरे, त्याच्यात सगळ्यात मोठं बघायचं. हे घे. सगळ्यात ह्याच्यात बेड आहे का? नाही. बेड आहे. कोई नहीं ना इसमें? अरे ते विचारलं पाहिजे. तो बघू ना. बेड आहे. ह्याच्यापेक्षा मोठा पण असतो. नाही याच्यामध्ये साध्यामध्ये हाच आहे. हे छोटे आहेत का टेंट. हो हे छोटे आहेत. ते म्हणाले आता की इथे त्याच्यात फक्त मॅट देऊन झोपतील. 4 लोक झोपू शकतात. बघू चला. खूप छान. म्हणजे मला असं वाटतंय पनवेल पासून फक्त 25 किलोमीटरवर एवढा छान प्लेस असू शकतं. आपण जातो कुठे कुठे लांब लांब. हा बघू चला. एखादा रूम त्यांना ओपन करायला सांगूया. ते अरू आणि कोण असला मग. नाही कोण त्याच्यात फक्त रूम लॉक आहे. अच्छा रूम लॉक आहेत का. निसर्गाच्या सानिध्यामध्ये ज्याला एक्सपिरियन्स करायचा असेल, मस्त फील घ्यायचं असेल फक्त माझं एक सजेशन की पावसाळ्याच्या हा. वेळेत या कारण पण इथं समर सीझन मध्ये पण तुम्हाला आता आतमध्ये आल्यावर कुठे काय वाटतं. हा हा? मस्त तिथून झाडं जरा झाडामुळे येताना जास्त ऊन एकदम लागला थंड. म्हणून, पण इथे आत आल्यावरती मस्त त्याने, कारण की झाडं भरपूर आहेत ना, आणि जिथे झाडं भरपूर असतात तिथे गारवा असतोच. खूप छान, खरंच खूप छान वाटतं. मामा एक रूम खोलून दाखवा. हो मामा, एक रूम खोलून दाखवा का बंद आहे. ये नको मग राहू दे. ही रूम एक ते क्लीन करतायत ना. या अच्छा काम चालू आहे का इथे. क्लीन कर रहे हैं ना. मेरे को लगा पेंटिंग वेंटिंग चालू है. AC रूम आहे ना. AC वरती पण आहे. लहान मुलांना मस्त ना. हे कर ना. आणि इकडे वॉशरूम आहे. वॉशरूम पण बघा. खाली हे दगड दगड आणि दगडीच आहे. मस्त एक नंबर. अहो तिथून असं बॅक जा. आणखी कॅमेरा नाही नाही असं बॅक जाऊन. इकडे पण स्टोनचं आहे हा. बसून वरती तो लहान मुलांना भेट. मस्त ना मजा करायला. नंतर येऊ आपण नीट. आपण इथे यायचं. आता हे आहे complete. 10 एकर मध्ये येतो. 10 एकर मध्ये. बापरे. इकडून आता खरंच सांगते इथे नदी भरलेली असल्यावर काय फील असेल.
हे पूर्ण भरतं का नदी? हाँ जी पूरा पूरा पैक हो वो जो जाता? अपना लोखंड है ना हाँ हाँ हाँ, वो बाजू वहाँ तक पानी रहता उधर तक पानी आता है. और इतना गर्मी नहीं रहेगा ना, नहीं जी पूरा थंड रहेगा. ही पण एक रूम आहे लांबून दाखव. एसीच्या बऱ्याच रूम आहेत. हो काम चला. हाँ क्या इसी का ही? चार आदमी का इसमें काम चल रहा घुस के देख सकते हैं नहीं, देखा वहाँ पे देखा, भी उधर काम गया चल था. रहा था ना, वहाँ पे देखा. ये काम क्या है टेम्पोररी है तुरंत बंद कर दो तापीच्या बड्डेचा लॉग वेगळा करायला. हे बर्ड पण आहेत. बर्ड तो बघ, बर्ड मोठावाला बटरफ्लाय पण आहे. इकडे झाडच आहे आणि एवढे सारे टेंट आहेत. हे एवढे आणि टेंट. मेन म्हणजे हे विकेंडलाच असतं, वीकडेजला असतात पण खूप कमी लोक असतात, म्हणून मग विकेंडला खूप मजा असते इथे. तुम्ही येणार असाल तर विकेंडला या. चला चला आता चला, हिला गरम लागली. तिकडे हॉर्स पण होते. झाडं हो जाम आहे. हे पिकलेलं कुठे आहेत? हे इथे पिकलेत बघ. घेऊ काय? घे. जामची झाडं बरीच झाडं आहेत. अजून पाहिजे. पपई देतात मला. बस एक पिकेल कसा? पिकल दे पिकल इकडे एक पिकलेला आहे बघा मामा. इकडे इकडे या. ते नाही ऊन आता ते ना पेपर मध्ये जरा ठेवा ना पेपर मध्ये ठेवणार ते ठेवला ते पपई भेटले. आणलंय का पपया? कालपासून डोला होता पपईनं. हे बघा बरेच मोठे. मस्त आहेत एकदम. हो पेपर मध्ये गुंडाळून ठेवी. हो आता काय हे पण आहे ना गरमी. माझ्या लक्षात ना मागाशी गेलो ना तिकडे म्हणजे मी 4 तरी पण बनवून आणल्यात तरी पण आणि असं विसरून जातात हो तुमच्या आता फार्म हाऊस किती आहेत ना ते मला डिस्क्रिप्शन याच्या व्हॉट्सअपला पाठवा आणि रेट काय आहे ते पण पाठवा म्हणजे आम्हाला व्हिडिओ व्हिडिओ केली आहे हा. पूर्ण आपल्या 2,500 रुपये 2,500 रुपये तसं सांगा म्हणजे या ब्रेकफास्ट जेवण लंच डिनर डिनर आणि हायटिंग काही किती येईन किती वाजता सकाळी आज आले ना हा. सकाळी सकाळी तर उद्या संध्याकाळी उद्या परवा सकाळी चेकआउट. आता पण पूर्ण केलंय शूट, मग ते व्हिडिओ टाकतील, ते तुम्हाला लिंक पाठवतील. हो चालेल ना चल चालेल. कोण असलाच पाठवा काय आपण तुम्ही सांगितल्यावर 19-20 करून टाकू. हो 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 चल चला निघाले. कसं वाटलं? मस्त एन्जॉय केलं रात्रभर आणि एक दिवस आमचा जरा अॅनिव्हर्सरीचा चांगला गेला. स्पेशल एकदम. स्पेशल झाला. आणि- एक नव्हता भेटणं तो फार्म हाऊस आम्हाला भेटला टायमावर. आणि माणसं पण चांगले आहेत एकदम, सोय चांगली केली आणि एवढा ऑन द स्पॉट इमर्जन्सीवर आहे ना. मला कुठे जायचं? रस्त्यात कुठे कुठे फिरतो. प्रज्ञाच्या इथे प्रज्ञाने बोलवलं आणि प्रज्ञाच्या पप्पांनी चिंबोरी दिली बाबा. आणि मेन म्हणजे मला काय भेटलं बघा, त्यांनी आता जस्ट खाली पण भेटले प्रज्ञाचे पप्पा. हे करवंद आहेत आणि हे ना आमच्या वशिनीला पेटारनं यायला बोलतात. आणि हे मी 10 वर्ष शोधत होती. मला किती जणांना विचारलं होतं का पेटारनं पाहिजेत, मला ह्याला पेटारनं बोलतात. लहानपणी खाल्लं होतं
तोंडावर चव होती लहानपणीची. सो आज अॅनिव्हर्सरीच्या दिवशी मला बेस्ट गिफ्ट. आली जत्रा आली. साफसफाई चालली वाटतं. हे बघ मला काय भेटलं दादा. पेटांना जे बरेच दिवस शोधत होती. तुम्ही नाही मला खाल्लं. पेटांना भेटली. पेटांना कशी असते? हे बघा रत्नेच्या पप्पाने दिली. तुम्हाला पाहिजे. छान. अरे लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. अनेक अनेक आशीर्वाद सगळ्यांना लग्नाच्या वाढदिवस. धन्यवाद. चला आम्ही सातारला जातो. सातारला काय करू घरी घेऊ तोडायला नाही जमलं. प्रज्ञाच्या पण दिले मी. असंच दिले. वशिनीला पेटारना पण दिली. मला 10-15 वर्ष झाली की पेटारना शोधत होते. मी पण तुम्ही या मम्मीच्या या साईडला. या साईडला. का अरे वेफर नको खाऊ. तवा असे या हा व्हिडिओ आहे ती. एक इथं 8 दिवस लग्नाचा. 10 वर्ष झाली. हा दशक वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. अनेक अनेक आशीर्वाद सगळ्यांना. थँक्यू. आरूला पण अन्वीला पण. आयो आरू आमची खूप आयो असते. बघा तुला हे निमंत्रण न घेता येणारा माणूस. अरे नको ते लावूस. 10 वर्ष अभिमानाची. आशीर्वाद द्या आम्हाला. हा तिलाच बोलू. आणि दरवर्षीप्रमाणे पप्पा चाललेत. हाय मित्र हाय. गेल्या वर्षी नव्हतो मी. हो गेल्या वर्षी तुमच्या ह्याच्यामध्ये मी मी आता आमची कर्मवीरांची पुण्यतिथी आहे आणि आमची मॅनेजिंग काउन्सिल जनरल बॉडीची मीटिंग आहे. तेव्हा ती उद्या 11 वाजता आहे. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली आहे मीटिंग ती. त्यामुळे आता मी सातारला वस्तीला चाललेलो आहे. उद्या कर्मवीरांना अभिवादन करणार आणि नंतर आमची सभा होईल. डबे आले. त्यानंतर धन्यवाद. चिंबोरे.